तुमचे सहकारी महेंद्र दळवी यांच्या संदर्भात एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? व्हिडिओ व्हायरल झालेला आत्ता मी तो पाहिला व्यवस्थित आणि त्यांनी प्रतिक्रिया पण महेंद्र शेठने आमच्या दिलेली आहे आणि आमच्या पण सगळ्यांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत। जो व्हिडिओ त्यांनी व्हायरल केलेला आहे त्यामध्ये चेहरा मोहरा काही दिसत नाही आहे, फक्त पैशाची बंडलं दाखवलेले आहेत, टी शर्ट काय लाल घातलेला कोणतरी एक व्यक्ती दाखवलेला आहे। महेंद्र शेठने आमच्या चॅलेंज केलेली आहे, जर मला खरं करून दाखवलं तर बोलला मी आमदारकीचा राजीनामा देईन। एवढ्या टोकाला माणूस कधी येतो ज्यावेळेला काहीतरी खरं असतं त्यावेळेला, त्याचं खरं होतं महेंद्र शेठचं म्हणून तो बोलला। मग त्याने आता चॅलेंज स्वीकारावं, ज्याने केलेलं आहे त्याने चॅलेंज दिलेलं आहे त्याने स्वीकारावं आणि त्याला चेहरा का दाखवत नाही? जर तू एवढं जर क्लिअर दाखवतोस, पैसे आहेत, टी शर्टवर आहे, घड्याळ आहे, सगळं दाखवलं आहे, मग त्यांनी चेहरा दाखवावा असं आमच्या महेंद्र शेठने सांगितलं आणि आम्ही पण सांगतो की त्यांनी दूध का दूध पाणी का पाणी करावं। अंबादास दानवेंनी अगदी अधिवेशनाच्या तोंडावर हा व्हिडिओ पुढे आणलेला आहे, त्यामुळे काय वाटतं की ठरवून रणनीती होती? एखाद्याला प्रसिद्धी माध्यम आता थोडंसं ते कमी पडायला लागला, विरोधी पक्षनेतेपद गेलं, आमदारकी गेली आणि त्याच्यामुळे मग आता कुठंतरी चर्चेत यावं, कारण पूर्वी जे काही केलेल्या करामती आहेत ते त्यांना असं वाटतं आहे की आपण अजून त्याच तोऱ्यामध्ये आहोत, तर तसं नाही आहे। त्याला चॅलेंज दिलेलं त्यांनी स्वीकारावं का रायगडचं चॅलेंज संभाजीनगरवाल्यांनी स्वीकारावं। तुमचा पक्ष अंशतः जरी मी याच्यात असलो, अंशतः जरी याच्यात सत्यता वाटली तर मी आमदारकीचा थेट राजीनामा देईल असं त्यांनी म्हटलेलं आहे। 100% जे काय दळवींनी सांगितलं ते सांगितलं आहे आणि आम्ही पण आहोत ना की असं कोण करेल हो, मला एक सांगा तुम्ही। परंतु जे काय आमच्या दळवींनी चॅलेंज दिलेलं आहे ते समोरच्याने स्वीकारावं ना, जर तो त्याला वाटतंय ना हा आहे तर त्यांनी दूध का दूध पाणी का पाणी करावं। पक्ष दळवी सोबत आहे या संपूर्ण परिस्थिती 100% का नसावा? जर चुकीचं असेल तर नाही, पण बरोबर आहे बोलल्या तर आम्ही सगळे त्यांच्या बरोबर आहे। दळवी यांनी असंही म्हटलंय काय अंबादास दानवे हे ब्लॅकमेलर आहे, आतापर्यंतचा इतिहास पाहून। ठीक आहे ना, तर विरोधी पक्षनेते बोलल्यानंतर थोडं असतं, त्यावर काय दुसरं कोण काय बोलणं वेगळं नाही आहे। आपण याच्या अगोदर देखील संजय शिरसाट यांचा देखील पैशांचा व्हिडिओ असाच व्हायरल झाला होता, त्यानंतर महेंद्र दळवी यांचा व्हायरल शिंदेच्या नेत्यांना आमदारांना असं का केलं? असं काही नाही आहे, नेत्यांना आणि ह्यांना असा काय प्रश्न नाही आहे। तुम्ही पाहिलं आता दळवींनी पूर्ण खात्रीनिशी सांगितलेलं आहे, त्यामुळे तुम्हालाही ती कल्पना असणं गरजेचं आहे। तुम्ही त्यांना विचारा पाहिजे तर परत आणि तुम्ही ठरवा। एकीकडे पालकमंत्री पदाचा वाद आहे, दुसरीकडे अशा पद्धतीचे ते तुम्हाला समर्थन करत होते, तटकरे यांच्या विरोधात त्यांनी मोठी भूमिका जी आहे ती विरोधात मांडली होती, तुम्हाला विरोध करत होते, तुम्हाला समर्थन करत होते, तटकरेंना विरोध करत होते, कुठेतरी याचंच फळ त्यांना कुठेतरी भोगावं लागतं अशा पद्धतीने? नाही, भोगायला लागणार नाही, त्याचं कारण आहे त्यांनी सांगितलेलं आहे ना, चॅलेंज दिलेलं आहे आणि चॅलेंज देणारा तो आमचा काय आमदार आहे, त्याच्यामुळे समोरच्याने चॅलेंज स्वीकारावं कोणी का असताना, आणि जे काय कोणी काय दाखवायचं असं चुकीचा प्रयत्न केला असेल त्याचं आम्ही आता पाहू काय करायचं। सत्ताधाऱ्यांचं म्हणणं आहे की शेतकऱ्यांना द्यायला पैसा नाही, निधी नाही म्हणतात, खात्यांना निधी दिला जात नाही, पण परंतु अशा पद्धतीचे बंडल घेऊन आमदार मंत्री बसतायत, याकडे कसं बघतात? जे दानवे बोलत आहेत ते प्रसिद्धी माध्यमासाठी आहेत, बाकी काय आम्हाला कळत नाही आहे, कारण बरेच आता महिने होत आलेले आहेत प्रसिद्धी माध्यमापासून ते दूर आहेत, त्यामुळे कदाचित ही प्रसिद्धी माध्यम त्यांना हवी असावी। ठीक आहे, ओके। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।